Hello, good morning all students. See the topic reproduction in lower and higher animals. Today's point is about pregnancy. In the last period we have seen about the embryonic development and the fate of three germinal layers. तीन जर्मिनल लेयर पासून पुढे कोणकोणते ऑर्गन्स तयार होतात, कोणत्या टिश्यूज तयार होतात हे आपण मागच्या पिरियड मध्ये बघितलेलं आहे. नाउ द पॉइंट इज प्रेग्नन्सी, गर्भधारणा म्हणजे काय किंवा त्याचे टप्पे याच्यामध्ये आपल्याला बघायचे. सो हियर व्हाट इज फर्स्ट अबाउट द मीनिंग ऑफ प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीचा अर्थ आपल्याला कसा समजता येईल? इट इज द कंडिशन ऑफ कॅरिंग one or more embryos in the uterus. बघा पुन्हा लक्ष द्या. It is the condition of carrying one or more embryos in the uterus is called pregnancy. युटेरस मध्ये जेव्हा एक किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज डेव्हलप होतात त्या कंडिशनला प्रेग्नन्सी असं म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ए जेस्टेशन. प्रेग्नन्सीला जेस्टेशन असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा नेमका पिरियड किती दिवसाचा असतो, त्याचा कालावधी कसा असतो हे आपल्याला बघायचं याच्यामध्ये. सो इट इज द पिरियड बिटवीन एग किंवा फर्टिलायझेशन ऑफ एग अप टू द पार्च्युरेशन. एगचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंतचा कालावधी हा प्रेग्नन्सीचा असतो. इट इज द पिरियड बिटवीन fertilization of egg up to the parturition. Now here according to average period of the pregnancy is about 266 days, or it lasts for 266 days. Average period किती असतो, किती कालावधी असतो? It lasts for 266 days from the fertilization. Fertilization झाल्यानंतर 266 दिवस, or it may be 280 days from last menstruation. शेवटच्या मेन्स्ट्रुएशन पासून 280 दिवस किंवा फर्टिलायझेशन झाल्यानंतर 266 दिवस एवढा हा कालावधी असतो. ओके. Now here approximately the pregnancy is about 9 months, and that 9 month is divided into 3 trimesters. आता ही जी प्रेग्नन्सी असते ही साधारण 9 महिन्याचा कालावधी 3 भागामध्ये विभागलेला आहे. इट इज डिवायडेड इनटू 3 ट्रायमेस्टर्स, ज्याला तिमाही असं म्हणतात. 3 महिन्याचे 3 विभाग पडतात, ह्याला ट्रायमेस्टर असं म्हणतात. Pregnancy, the period of pregnancy can be divided into 3 trimesters, 3 months each. आता बघा, now see the first trimester. प्रेग्नन्सीचा पहिला कालावधी, पहिली तिमाही म्हणजे काय? त्याचा पिरियड किती आहे बघा? It lasts for first to 12th week किंवा from fertilization to 12th week. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 12 आठवडे म्हणजे 3 महिने. पहिला, दुसरा, तिसरा महिना ह्याला फर्स्ट ट्रायमेस्टर असं म्हणतात. आता काय होतं याच्यामध्ये बघूया. व्हिच आर द चेंजेस टेक्स प्लेस इन द एम्ब्रियो ड्यूरिंग दॅट 3 वीक्स 3 मंथ्स. या 3 महिन्यामध्ये कोणते बदल होतात आपल्याला याच्यामध्ये बघायचे. सो लेट अस सी द फर्स्ट. इट शोज मोस्ट रॅडिकल चेंजेस इन द मदर अँड एम्ब्रियो. या पहिल्या तिमाहीमध्ये इट शोज मोस्ट रॅडिकल चेंजेस, वेगानं बदल घडतात मदर आईच्या आणि गर्भाच्या शरीरामध्ये. इन द मदर अँड एम्ब्रियो हियर एम्ब्रियो रिसीव्स न्यूट्रिएंट्स इन 2 to 4 weeks फ्रॉम द इनर वॉल ऑफ द एंडोमेट्रियम. याच्यामध्ये काय होतं, एंडोमेट्रियमचा जो इनर लेयर आहे त्याच्यामधून हा एम्ब्रियो न्यूट्रिएंट्स रिसीव करतो. इट रिसीव्स द फूड और न्यूट्रिएंट्स इन द 2 to 4 weeks. 2 आठवड्यापासून 4 आठवड्यापर्यंत
एंडोमेट्रियम मधून हा एम्ब्रिओ काय करतो, अन्न घेतो. एक झालं. इट इज द मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस. आता ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे काय, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स. या स्टेज मध्ये, या तिमाहीमध्ये ऑर्गन्स डेव्हलप व्हायला सुरुवात होते. इट इज द मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस अँड द डेव्हलपमेंट ऑफ बॉडी ऑर्गन्स. तो जो गर्भ छोटा आहे त्याचे बॉडी ऑर्गन्स तयार व्हायला सुरुवात होते. हिअर एम्ब्रिओ इज कॉल्ड एज फिटस. या कालावधीतला जो गर्भ आहे त्याला फिटस असं म्हणतात. विच इज अबाउट 3 सेंटीमीटर लॉंग. अत्यंत छोटा गर्भ असतो बघा. फिटस या स्टेज मधला जो गर्भ आहे त्याला फिटस म्हणतात आणि त्याची लांबी 3 सेंटीमीटर एवढी लहान असते. देन हिअर विच ऑर्गन्स कॅन बी डेव्हलप्ड. याच्यामध्ये कोणकोणते अवयव तयार होतात, त्याच्यामध्ये आर्म्स, हँड्स, फिंगर्स, फीट्स आर फॉर्मड. हे अवयव तयार व्हायला सुरुवात होते. त्यानंतर निरनिराळ्या सिस्टीम सुद्धा याच्यामध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. इट मे बी द सर्क्युलेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, दे आर स्टार्ट टू डेव्हलप ड्युरिंग दिस स्टेज. कळतंय. हार्ट बीट कॅन बी हर्ड फ्रॉम 6th वीक. 6व्या आठवड्यानंतर हृदयाचे ठोके ऐकायला सुरुवात होऊ शकते या पिरियड मध्ये. हा एक चेंज या स्टेज मध्ये होतो. देन हिअर प्रोजेस्टेरॉन लेवल बिकम्स हाय. प्रोजेस्टेरॉन लेवल हाय असते till MC is suspended. त्यामुळे MC किंवा मेन्स्ट्रुएशन हे सस्पेंड होतं किंवा थांबतं. प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढल्यामुळं द मेन्स्ट्रुएशन सायकल इज सस्पेंडेड टिल द पार्च्युरेशन. पार्च्युरेशन होईपर्यंत मासिक पाळी थांबते. हा एक बदल इथे लक्षात ठेवायचा. ऍट द एंड ऑफ दिस स्टेज, या 3 महिन्याच्या एंडला द फिटस इज अबाउट 7 to 10 सेंटीमीटर लॉंग. बघा हे 3 महिने होत असताना याच्यामध्ये गर्भाची वाढ होते. 3 सेंटीमीटर लांबीचा जो गर्भ आहे तो 7 ते 10 सेंटीमीटर लांबीचा होतो. मदर्स बॉडी अंडरगो सेव्हरल चेंजेस. आईच्या शरीरामध्ये पण काही बदल होतात. प्लॅसेंटा ग्रोव्स. प्लॅसेंटा ही न्यूट्रिटिव्ह टिश्यू गर्भाशयामध्ये सुरू होते. युटेरस बिकम्स लार्जर अँड मदर एक्सपिरियन्सेस मॉर्निंग सिकनेस. जी आई आहे जिच्या गर्भाशयामध्ये गर्भ वाढतोय तिला मॉर्निंग सिकनेस ही लक्षणं दिसून येतात. इट मे बी नौसिया, फटीग म्हणजे मळमळणे किंवा उलटी होणे अशा प्रकारचे सिम्पटम्स दिसतात. त्याला मॉर्निंग सिकनेस असं म्हणतात. आलं लक्षात. दिस इज फर्स्ट ट्रायमेस्टर. पहिल्या तिमाहीमध्ये अगदी भयानक चेंजेस होतात. ऑर्गॅनोजेनेसिस, निरनिराळे अवयव वाढायला लागतात. सुरुवातीला गर्भ हा लहान असतो, 3 सेंटीमीटर लांबीचा असतो. या गर्भाला फिटस असं म्हणतात. प्रोजेस्टेरॉन लेवल, प्रोजेस्टेरॉन या हार्मोनची लेवल वाढते, त्याच्यामुळे मेन्स्ट्रुएशन थांबतं आणि ऍट द एंड म्हणजे 3 महिने होत असताना गर्भ हा 7 ते 10 सेंटीमीटर लांबीचा होतो. अँड मदर एक्सपिरियन्सेस मॉर्निंग सिकनेस. काही लक्षणं याच्यामध्ये दिसतात, त्याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात. हा मुद्दा लक्षात आला का पहा. नाउ सी सेकंड ट्रायमेस्टर, दुसरी तिमाही ही कधी, आता 4, 5, 6, 4, 5, 6 हे 3 महिने जे आहेत ह्याला सेकंड ट्रायमेस्टर म्हणतात. इट लास्ट फ्रॉम 13th to 26th वीक. 13 आठवड्यापासून 26 आठवड्यापर्यंतचा कालावधी 3 महिन्यांचा, त्याला सेकंड ट्रायमेस्टर असं म्हणतात. काय होतं याच्यामध्ये, इट शोज रॅपिड ग्रोथ ऑफ फेटस. हा जो फेटस आहे, फेटस नावाचा जो गर्भ आहे त्याच्यामध्ये आणखी फास्ट चेंजेस होतात. फेटस बिकम्स ऍक्टिव्ह अँड ग्रोज टू अबाउट 30 सेंटीमीटर. दुसऱ्या तिमाहीमध्ये गर्भाची लांबी ही 30 सेंटीमीटर होते. हा गर्भ वेगाने वाढायला लागतो. देन डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगिन्स. मेंदूची वाढ किंवा विकास व्हायला या टप्प्यामध्ये सुरुवात होते. दुसरं काय होतं याच्यामध्ये बदल बघा. हार्मोन लेवल स्टॅबिलाइज. हार्मोनची पातळी स्टॅबिलाइज होते बिकॉज किंवा ऍज ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन HCG
HCG म्हणजे ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन डिक्लाइन्स. हे जे हार्मोन आहे ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन हे कमी होतं. कॉर्पस ल्युटियम डिटेरिओरेट्स. कॉर्पस ल्युटियम सुद्धा काय होतं, नाहीच होतं, डिटेरिओरेट होतं. प्लॅसेंटा टेक्स ओव्हर द प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन. आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी झाल्यामुळं प्लॅसेंटा टेक्स ओव्हर द प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन. कॉर्पस ल्युटियम डिटेरिओरेट होतं पण प्लॅसेंटा ह्याचं काम करतं अँड दॅट मेंटेन द प्रेग्नन्सी. हा मुद्दा लक्षात आला का पहा. कॉर्पस ल्युटियम डिटेरिओरेट झाल्यामुळं त्यातनं हार्मोन निर्माण होणं कमी होतं. प्लॅसेंटा टेक्स ओव्हर द प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉनचं जे प्रोडक्शनचं काम आहे ते प्लॅसेंटा करतं आणि इट मेंटेन द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी टिकून ठेवायला मदत करतं. आता या टप्प्यामध्ये अल्ट्रासाउंड ज्याला आपण सोनोग्राफी म्हणतो ऍट 18 to 20 वीक्स 18 ते 20 आठवड्यामध्ये सोनोग्राफी केली जाते किंवा करता येते. इट शोज बेबीज ग्रोथ अँड पोझिशन. बाळाची वाढ कशी आहे त्याचे ठिकाण किंवा त्याचं पोझिशन योग्य आहे का हे 18 ते 20 आठवड्यामध्ये म्हणजे या तिमाहीमध्ये बघता येतं. अँड एस्टिमेटेड ड्यू डेट कॅन बी एस्टॅब्लिश्ड. डिलिव्हरीची एस्टिमेटेड डेट सुद्धा डॉक्टर याच्यामध्ये काढू शकतात. म्हणजे किती तारखेला डिलिव्हरी होणार आहे हे याच्यामध्ये कळतं. आलं लक्षात. रॅपिड ग्रोथ ऑफ फिटस. गर्भाची वेगानं वाढ होते. गर्भाची लांबी 30 सेंटीमीटर होते. मेंदू डेव्हलप व्हायला सुरुवात या स्टेपमध्ये होतं आणि कॉर्पस ल्युटियम नष्ट होतं. प्लॅसेंटा त्याचं काम करतं आणि प्रोजेस्टेरॉन लेवलची मेंटेन टिकवल्यामुळं प्रेग्नन्सी मेंटेन होते. अल्ट्रासाउंड सोनोग्राफी या तिमाहीमध्ये केली जाते. म्हणजे डिलिव्हरीची एस्टिमेटेड डेट, बाळाची पोझिशन किंवा साईज या अल्ट्रासाउंड सोनोग्राफीमुळे आपल्याला कळते किंवा डॉक्टर आपल्याला सांगू शकतात. एवढे बदल या 3 महिन्यांमध्ये होतात. आता शेवटची तिमाही थर्ड किंवा फायनल ट्रायमेस्टर. शेवटच्या या तिमाहीमध्ये काय होतं याच्यामध्ये कालावधी आहे 27 आठवड्यापासून पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी पर्यंत. ओके. काय बघा याच्यामध्ये फायनली फेटस ग्रोज टू अबाउट 3 to 4 kg इन वेट. फिटस हा जो गर्भ आहे 3 ते 4 किलो साधारण एवढं वजन आणि 50 सेंटीमीटर लांबी. हा बदल. गर्भाची वाढ होते 3 ते 4 किलो वजन आणि 50 सेंटीमीटर लांबी. आईज आर ओपन इन दिस स्टेज. डोळे उघडायला लागतं तो जो गर्भ आहे तो. त्यानंतर जसं फिटस आणखी वाढायला लागेल ॲज अ फिटस ग्रोज युटेरस एक्सपांड्स. युटेरस जे आहे एक्सपांड होतं. मदर्स ॲब्डॉमिनल ऑर्गन्स बिकम्स कॉम्प्रेस्ड. आता गर्भ वाढला त्याच्यामुळे युटेरस गर्भाशय सुद्धा एक्सपांड होतं, मोठं होतं आणि मदर्स ॲब्डॉमिनल ऑर्गन्स कॉम्प्रेस्ड अँड डिस्प्लेस्ड. आईच्या पोटामध्ये ॲब्डॉमिनमध्ये जे अवयव आहेत ते डिस्प्लेस होतात, थोडंसं विस्थापित होतात. इट लीड्स टू फ्रिक्वेंट युरिनेशन. त्याच्यामुळं जी मदर आहे इट शोज फ्रिक्वेंट युरिनेशन. युरिनेशनची फ्रिक्वेन्सी वाढते. इट शोज डायजेस्टिव्ह ब्लॉकेजेस. पचन संस्थेमध्ये तक्रारी येतात अँड स्ट्रेन इन द बॅक मसल्स. पाठीचे जे स्नायू आहेत त्याच्यावर तणाव येतो किंवा ताण येतो. अशा प्रकारचे सिम्पटम्स त्या मदरमध्ये दिसतात. हे लक्षात आलं का पहा. नाउ द फिटस फुल्ली डेव्हलप्ड इज रेडी फॉर पार्च्युरेशन. पूर्ण विकसित झालेला हा जो गर्भ आहे इट इज रेडी फॉर पार्च्युरेशन दॅट इज डिलिव्हरी. सो these are the 3 steps or 3 trimesters of the pregnancy. लक्षात मुद्दा आला का पहा. प्रेग्नन्सीचा अर्थ. प्रेग्नन्सी म्हणजे काय, त्याचा कालावधी किती 266 दिवस फ्रॉम फर्टिलायझेशन आणि दुसरं 280 दिवस फ्रॉम लास्ट मेन्स्ट्रुएशन. हे आणि 3 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणते बदल घडतात एवढं आपण यामध्ये बघितलेलं आहे. बिफोर दॅट एक पॉइंट ऍडिशनल आहे आपल्या पुस्तकामध्ये तो तुम्ही वाचू शकता. चौकटीमध्ये असलेला स्टेम सेल्स.
स्टेम सेल म्हणजे काय हे जरा तुम्ही वाचून ठेवायचं आहे. स्टेम सेलचा अर्थ थोडासा आपल्याला कळावा अशी अपेक्षा आहे. These are undifferentiated somatic cells of a multicellular organism. बहुपेशीय प्राण्यामध्ये असणाऱ्या अनडिफरन्शिएटेड सेलना स्टेम सेल्स असं म्हणतात. दे आर केपेबल ऑफ गिव्हिंग राईज टू मेनी मोर सेल्स ऑफ द सेम टाईप. त्या स्टेम सेल पासून अनेक पेशी अशा निर्माण करता येतात. दे कॅन बी गिव्ह राईज मेनी मोर वन ऑर डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. वेगळ्या प्रकारच्या पेशी त्याच्यापासून निर्माण करता येतात. फॉर एक्झाम्पल बोन मॅरो सेल्स. बोन मॅरो म्हणजे लांब हाडांच्या पोकळीमध्ये जो मॅरो एक टिश्यू असते, सॉफ्ट टिश्यू, त्याला बोन मॅरो म्हणतात. त्याच्यात पेशी तयार होतात. ब्लड स्टेम सेल्स किंवा कॉर्ड सेल्स, अम्बिलिकल कॉर्ड सेल्स, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्टेम सेल्स. या स्टेम सेलची अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. आहे बोन मॅरो सेल्स किंवा ब्लड स्टेम सेल्स, कॉर्ड सेल्स किंवा अम्बिलिकल कॉर्ड सेल ही त्याची उदाहरणं आहेत. दे आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सन्स डिसीज. आता एक डिसीज आहे बघा, पार्किन्सन्स डिसीज, मज्जासंस्थेचा आजार आहे तो, ज्याच्यामध्ये कंपनं पावणं, थरथरणं वगैरे अशी दिसून येतात, त्याला पार्किन्सन्स डिसीज म्हणतात. अल्झायमर्स डिसीज, ज्याला स्मृती भ्रंश असं म्हणतात, लक्षात राहत नाही, किंवा मेंटल डिसऑर्डर, मेंटल एबिलिटी कमी होते, अल्झायमर्स डिसीज आहे. डायबिटीस, मधुमेह किंवा ल्युकेमिया, ज्याला ब्लड कॅन्सर म्हणतात. आर्थरायटिस, सांधेदुखी किंवा सांधेवात, हे बरं करण्यासाठी स्टेम सेल वापरतात. तर हा एक मुद्दा ॲडिशनल त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके.